अहो 9:15 प्रार्थना प्रारंभ. 9:14 प्रार्थना चालू कर. इतका एक्युरेट प्रार्थनेचा टाइम बेलोऱ्या 59 सेकंदाला प्रार्थना चालू. थोडी शिस्त त्यांचं जर बोलणं फार त्यांनी आम्हाला बनवलं घडवलं. त्यांनी खूप टोचून बोललं, खूप घाण बोललं, शिकवली. ही शिस्त जोपर्यंत आपल्या अंगी बांधत नाही. धर्मशाळेसाठी यायचं, धर्मशाळेसाठी बसायचं, हा होऊन करायचं, मौज मजा करायचं. अरे कोण फसणार? तुम्ही जगाला फसवू शकणार नाही. मी माझं ब्रीदवाक्य आहे, तुमचं आयुष्य फसणार. मी कळकळीने सांगतो, माझ्या लेकराला हेच सांगत आलो. बघा बरं, माझे पैसे खिशातले चोरायचे, अरे मला फसवलं का? तुमचं आयुष्य हो. काय पेरणी केली आहे शेंगावमध्ये? काय पेरणी केली? काय त्या लेकराची उत्कंठता होती? काय उल्हास होता त्या लेकरामध्ये? माझ्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग. आता येणार नाही तसा प्रसंग. तसली मुलं मला भेटणार नाही. उत्स्फूर्त प्रतिसाद त्या लेकराचा, माझ्यापेक्षा 1000 पटीने प्रचंड प्रतिसाद त्या लेकरांचा. काय ते प्रबोधन! 12व्या शतकात जे बसवण्णांनी कळकळीने केलेलं प्रबोधन आणि शेंगामध्ये झालेलं प्रबोधन एकाच पद्धतीचं. इतकं दिव्यत्व त्या प्रबोधनात, इतकं सिरियल होतं. पहिला दिवस सत्य काय, आचार काय, आचार वैश्य, अनाचार येणं, करू नको चोरी. सगळ्यांना म्हणून घेतली. सगळ्यांनी म्हणायचे, शपथपत्र घेतले असतं, मी हत्या करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी रागावणार नाही, मी निंदा कुणाची करणार नाही किंवा निंदा ऐकणार नाही, मी आत्मस्तुती कुणाची करणार नाही आणि मी घेणार नाही, मी कुणाची बराबरी करणार नाही. हे वधवून घेतलं लेकराव. आणि पुन्हा पूजेला प्रारंभ झाला. सगळ्या गोष्टी वधवून घेतल्या. आचार हेच स्वर्ग आहे, अनाचार हेच नरक आहे. बाकी दुसरीकडे कुठेही स्वर्ग नाही किंवा नरक नाही. असल्या भ्रमात तुम्ही अजिबात पडायचं नाही. शंका संशय अजिबात काही आपलं पंचांग शुभ अशुभ कुछ नाही. बाल म्हणावं सद्गुण रूपी बीज न पेरिता न वाढविता चालला की हो. हा बसवण्णांचा शब्द मला